हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तर आता आपण पाहत आहोत सुना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, इथे ही जी मंदा आहे ना, मंदा मावशी कामवाली बाई, ती उमाच्याही घरी काम करत असते आणि पद्माच्याही घरी काम करत असते. तेवढ्यात आता हा जो शिवनाथ आहे ना, तो पाहतोय की मंदा मावशी आल्या आहेत, रोडनी येताना त्याला दिसले आहेत. तर तेवढ्यातच आता हा शिवनाथ जो आहे तो बोलतो की चला मावशी, अगोदर ना इकडची कामं आटपून घ्या आणि मग तिकडे जा. तर त्यावेळी आता मंदा जी आहे ती शिवनाथच्या पाठीमागे जाणारच असते. तर पाठीमागून हा जो पद्माचा भाऊ आहे तो येतो आणि त्यानंतर तो बोलतो की नाही पद्मा मावशी, तुम्ही आधी इकडे यायचं, तिकडे नाही. तर आता असं करत त्या दोघांमध्ये इकडे आणि तिकडे सुरू होतं. मंदा मावशी जे आहे ते बोलतात की झालं तुमचं नेहमीसारखं सुरू, थांबा एक मिनटं, जे काही करायचं आहे ना आता मी करते. असं म्हणत आता या मंदा मावशीने स्वतःच्या बॅगेतून ₹1 सिक्का काढला आणि त्यानंतर आता इथे ही जी पद्मा आहे ती विचारू लागते की मावशी तू काय करते आहेस. तर त्यानंतर आता इथे ती बोलते की नेहमीप्रमाणे मी माझा छापा काटा करणार आहे. तुझ्याकडे छापा आला तर शिवनाथ मी तुझ्याकडे येईल आणि काटा आला तर पद्मा मी तुझ्याकडे येईल, असं मंदा मावशीने सांगून ठेवलेलं असतं. तर आता इथे मंदा मावशीच्या हातात आता सिक्का जो आहे तो पडलेला असतो आणि त्यावेळी आता त्या सिक्क्यामध्ये आलेलं असतं काटा. तर आता काटा पाहून ही म्हणते की नाही नाही, तर माझ्याकडनं ना जरा व्यवस्थित झालंच नाही, मला पुन्हा एकदा करावं लागेल. असं म्हणत मंदा मावशी पुन्हा एकदा करतात. तर यावेळी छापा येतो आणि त्याच नंतर आता मंदा मावशी बोलते की चला, आता मला सध्या उमाकडे जावं लागणार आहे कारण माझ्याकडे छापा आला आहे. तर आता हे ऐकून आता ही जी याची पद्माची बहिणी म्हणजेच तिच्या भावाची बायको जी आहे ना, ती बोलते की मंदा मावशी काय हो, तुमच्याकडे सततच छापा येत असतो. तर आता असं बोलून चिडचिड करत ती घरामध्ये निघून जाते. तर त्यानंतर आता मंदा मावशी बोलते की चला उमा, आता तुझ्याकडे यायचं आहे आणि तुझं काम आटपलं की मला पद्माकडे जायचं आहे. तर आता उमा बोलते की ठीक आहे. तर त्यानंतर आता इथे हे जे पद्माचे घरचे आहेत ना, ते सगळे चिडचिड करू लागतात आणि त्यानंतर इथे ही जी मंदा मावशी आहे ती उमाच्या घरात निघून जाते. बाकी सगळे तिच्यासोबत निघून जातात आणि इकडे राहतो फक्त शिवनाथ एकटाच. तर त्यानंतर आता इथे शिवनाथने सगळ्यांनाही घरात आतमध्ये जायला सांगितलेलं असतं आणि इकडे पद्माच्या फॅमिलीकडे देखील शिवनाथ पाहत असतो. तर आता इथे बरेच गावकरी त्यांचा हा तमाशा पाहण्यासाठी जमलेले असतात. तर आता सगळेजण घरात गेल्यानंतर शिवनाथ त्या गावकऱ्यांना म्हणतो की आता संपलं आहे, तुम्ही जाऊ शकता, जा बरं. तर आता इथे गावकरी देखील आता न थांबता तिथून जायला लागलेले आहेत. तर त्याचनंतर आता हा जो पद्माचा भाऊ आहे ना, तो चिडचिड करत असतो कारण यावेळी देखील पद्मा मावशीने त्यांना नाही म्हणून आत गेली आहे. तर त्याचनंतर आता इकडे शिवनाथ देखील थोड्या वेळानंतर आतमध्ये जातो. तर आता इकडे राघव जो आहे तो त्याच्या मामाबरोबर कॉलेजला चाललेला असतो. कॉलेजला जात असतानाच आता थोड्याच अंतरावर गेल्यावर त्याला ही पद्माची भाची दिसते आणि त्यानंतर आता इथे हा जो राघव आहे तो मामाला बोलतो की मामा, ही तुझीच भाची आहे का रे. तर त्यावेळी आता मामा जे आहे ते बोलू लागतात की हो रे, आणि ही तर इथे काय करते, ही तर एका मुलाबरोबर आहे. तर आता राघव बोलतो की काय, ही एका मुलाबरोबर आहे. तर आता राघव पाहू लागतो की तो मुलगा नक्की कोण आहे. तर आता राघवला कळते की हा मुलगा खूप फ्लर्टी आहे. तर तेवढ्यातच आता तो त्याच्या मामाला सांगू लागतो की हा मुलगा अजिबात तिच्यासाठी योग्य नाही आहे, तू एक काम कर, आत्ताच जा आणि तिच्या भाचीला हे सगळं सगळं सांग. तर त्यावेळी आता हा जो मामा आहे ना, खरं तर तो तिला घाबरत असतो कारण रात्रीच्या वेळी तिने मामाला खूप तुडवलं होतं आणि आता मामाला ते आठवत असतं. तर त्यानंतर आता ही जी अंबिका आहे ना, त्या मुलाच्या हातात हात घालून उभी असते. तर आता इथे राघवला असं वाटतं की नाही, तो हिची जी काही इज्जत आहे ना, त्या इज्जतीवरती काहीही दाग वगैरे लागू देणार नाही कारण त्याला माहिती आहे की हा मुलगा कसा आहे, फक्त मुलींचा वापर करतो आणि एक वेळ सोडून देतो. तर त्यानंतर आता हा जो राघव आहे ना, तो बोलतो की नाही, मी हिच्यासोबत असं होऊच देऊ शकत नाही कारण मला प्रत्येक स्त्रीचा अपमान झालेला अजिबात सहन होत नाही आणि या सगळ्याला मी जर जिम्मेदार असेल, मला माहिती असून सुद्धा हे सगळं होत असेल, तर मी खूप मोठा या मुलीवरती अन्याय करेल. तर आता इथे मामा जो आहे तो त्या मुलीकडे जायला नकार देतो आणि त्याचवेळी
राघव बोलतो की तू कसा आहेस रे. तर त्यानंतर राघव लगेचच त्याच्या बाईकवरून उतरतो आणि बोलतो की ठीक आहे, तू नको जाऊस, तू जाऊन ये एकदा जा. असं म्हणत आता राघव जो आहे तो खाली उतरलेला आहे. आणि त्याच नंतर राघवने ठरवलं आहे की नाही, काहीही झालं तरी आता या मुलीचं आयुष्य वाचवायला हवं, नाहीतर हा मुलगा जो आहे ना तो तिच्या आयुष्याची वाट लावून ठेवेल. तर त्याचनंतर आता इथे ही जी अंबिका आहे ना ती आता तिथेच बाकावरती बसून त्याच्याशी गप्पा मारत असते. आणि त्यानंतर आता हा राघव जो आहे तो गाडीवरून उतरलेला आहे आणि त्याला काहीही करून आता त्या मुलीपाशी जायचं आहे आणि तिला हे सांगायचं असतं की हा मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही आहे. तर त्यानंतर राघव कसंही करून धाडच करतो, काहीही झालं तरी ती माझ्या मामाची मुलगी आहे असं म्हणत आता तो तिला सांगण्यासाठी जायला लागतो. तर आता तो पुढे जाणार तर तेवढ्यात आता अंबिका इथे उठते आणि बोलते की तू इथे काय करत आहेस. तर त्याचनंतर त्या राघव जो आहे तो त्या अंबिकासमोर आलेला आहे आणि तो तिला सांगत असतो की मला सांग, तू इथे काय करत आहे. तर त्यावेळी आता ती बोलते की नाही, मी ते तुला सांगणं महत्त्वाचं समजत नाही, तुला का सांगू मी, जा निघ इथनं पळ. असं म्हणत अंबिका त्याला काढण्याचा प्रयत्न करत असते. आणि आता इथे हा राघव बोलतो की तुला माहिती आहे का हा कोण आहे. याच्याबरोबर आणखी 10 मुली फिरतात, अशा 10 मुलींना तो फिरवतो आणि तू त्याच्यासोबत काय करत आहेस. तर राघवला असं बोलताना पाहून इथे खरं तर ह्या अंबिकाला खूप वाईट वाटतं. आणि त्याचनंतर आता इथे तो मुलगा जो आहे तो बोलू लागतो की हे काय बोलतो आहेस तू, तू तुझं तोंड गप्प ठेव. तर त्याचनंतर आता इथे राघव जो तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तिकडे पलीकडेच राघवचा जो काही दुसरा भाचा आहे ना त्याने हे सगळं पाहिलेलं असतं. तर त्याला कुठेतरी असं वाटत असतं की हा जो राघव आहे ना तो आपल्या मुलीची छेड काढत आहे आणि म्हणूनच अंबिका शांत आहे. तर आता इथे त्याचा प्रचंड संताप होतो. तो बाईकवरून उतरून लगेचच राघवकडे जातो आणि त्यानंतर आता राघव जो आहे तो इथे शांतपणे उभा राहून बोलत असतो. तर तो जो अंबिकाचा काका आहे ना तो तिथे येतो आणि तिला विचारू लागतो की तू इथे काय करत आहेस आणि हा मुलगा तुझ्याशी का बोलतो आहे. तर त्यावेळी आता ही जी अंबिका आहे ती खोटं सांगून देते की हा मुलगा मला छेडत आहे, मला त्रास देत आहे. तर असं ऐकल्यानंतर आता इथे राघव जो आहे तो त्याच्याकडे रागाने पाहू लागतो आणि बोलू लागतो की हे सगळं मी का करेल. तर त्याचनंतर आता इथे ह्याला खूप राग आलेला असतो. त्याने लगेचच राघवला विचारलं आहे की तू हे सगळं का करतो आहेस, हे बघ आमच्या मुलीला छेडण्याची तुझी हिंमत कशी झाली. तर आता ते खूप काही बोलत असतात आणि त्याचनंतर आता इथे ही जी अंबिका आहे ना ती बोलू लागते की आता ना गप्प बसलेलंच बरं, नाहीतर हे सगळं प्रकरण सगळं अंगात येईल असं अंबिका म्हणत असते. आणि त्यानंतर राघव जो आहे तो तिथून निघून गेलेला आहे आणि इथे अंबिका त्या माणसाला म्हणत असते की राहू द्यात ना, आपण बघूयात नंतर काय करायचं आहे ते. तर त्यानंतर आता इकडे पद्मा आणि पद्माचा भाऊ दोघेही जण नाश्ता करत असतात आणि तेवढ्या तिथे ती त्या भावाची बायको येते आणि तिला विचारू लागते की आपण आता कामासाठी एक दुसरी नोकरानी शोधायची आहे का. तर त्यावेळी आता इथे ही जी पद्मा आहे ना ती उत्तर देते की नाही, कशाला, मला नोकर म्हणून ती पद्मा मावशीच हवी आहे. तर आता असं बोलल्यानंतर ही जी बाई आहे ना त्या अंबिकाची आई ती बोलते की हां बरोबर तर आहे, नोकरानी म्हणून मी राब राबते आहे, तुम्हाला काय पडणार ना त्याचं. तर त्यानंतर आता इथे ती ज्यूस देऊन चिडचिड करत तिथून निघून जाते आणि थोड्याच वेळात आता इथे पद्माचा दुसरा भाऊ येतो आणि तो धाकटा असतो. तर त्यावेळी आता तो चिडचिड करत असतो आणि पद्मा त्याला विचारते की काय झाले रे, तू अशी चिडचिड का करत आहेस. तर त्यावेळी आता त्याने एक हॉकी स्टिक घेतली आहे आणि तो तिला सांगू लागतो की तुला माहिती आहे का काय झालं आहे, आपल्या अंबिकाला त्या मुलाने छेडलं आहे. तर आता अंबिकाला हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. तर त्यानंतर ती म्हणत असते की काहीही झालं तरी आता मी या राघवला सोडणार नाही, झालं तरी मी या मुलाला सोडणार नाही. असं म्हणत आता इथे ही जी पद्मा आहे ती रागात घरातून बाहेर निघालेली आहे. तर त्याचनंतर आता इथे तिच्या पाठीमागे तिची दोन्ही भावंडंसुद्धा असतात. तर इथे पद्मा जी आहे ती पुढे त्या पांढऱ्या पट्टीपाशी येते आणि तिच्या लक्षात येतं की तिने वचन घेतलं होतं की कधीही ती ही वेश ओलांडून यांच्या घरामध्ये जाणार नाही. पण आता ती वेळ आली होती जो की ही वेश ओलांडून पद्माला या घरामध्ये जायचं होतं. तर आता इथे
पद्माने लगेचच ती वेश ओलांडलेली आहे. थोडा आधी विचार केला आणि त्यानंतर तिने वेश ओलांडली आणि त्या गेटला एक लाथ मारून ती त्या घरामध्ये प्रवेश करते. तर त्यावेळी आता जेव्हा पद्मा मोठमोठ्याने ओरडत असते की पद्मा, शिवनाथ बाहेर या. तर आता पद्मा आणि शिवनाथला असं वाटू लागतं की काहीतरी घडलं आहे. म्हणजे असं पद्माचा राग जो आहे तो शांत झालेला आहे आणि म्हणूनच ती आपल्या गेटच्या आतमध्ये आलेली आहे असं त्यांचा एक गोड गैरसमज होतो. पण खरं तर असं काही नसतं. ही पद्मा जी आहे ती प्रचंड चिडलेली असते. पण या पद्माचा राग घालवण्यासाठी आता इथे तिने एक मोठं जुगाड केलेलं असतं. तर आता इकडे ही शिवनाथ, उमा दोघेही जण आता ह्यांचा आवाज ऐकून, गोंधळ ऐकून बाहेर पडलेले आहेत. तर त्याच नंतर आता इथे ही जी उमा पद्माला पाहत असते. तिला कळत नसतं की पद्माला आता काय झालं असेल, ती एवढी चिडचिड का करत असेल. तर आता पद्माची 2 मुले श्रीधर आणि माधव देखील आलेले असतात. तर त्याच नंतर आता इथे आता हे जे शिवनाथ आहे ते पुढे येतात आणि त्यांना बोलू लागतात की एवढं ओरडायला काय झालं आहे. तर त्यानंतर उमा आणि शिवनाथ दोघेही जण पद्माला या घरामध्ये पाहतात. त्यावेळी त्यांना खूप मोठा धक्का बसतो. कारण याने आधीच सांगितलं होतं की ती कधीही या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही. पण आज हिने ही वेश कसं काय ओलांडली. तर आता इथे ही जी पद्मा आहे ना, ती बोलते की शिवनाथ एवढं जास्त बघायची काही गरज नाही आहे. कारण ही मी जी काही वेश ओलांडली आहे ना, ती फक्त माझ्या अंबिकाच्या भविष्यासाठी. आज जर मी इथे आले नसते ना, तर तुला तुझ्या मुलांची जी काही लायकी आहे ना ती कळाली नसते. पण आज मी सगळी काही लायकी तुमची दाखवून देणार असं पद्मा शिवनाथला म्हणत असते. तर त्यानंतर आता हा जो शिवनाथ आहे ना तो पद्माला म्हणतो की आधी आम्हाला एवढं सांगा की माझ्या मुलाने काय केलं आहे जो की तुम्ही एवढे चिडला आहात. तर आता पद्मा जी आहे ती बोलू लागते की आधी तुझ्या लाडक्याला विचार की काय केलं आहे त्याने. तर त्यानंतर आता इथे शिवनाथ जो आहे तो पाहू लागतो की राघव कुठेच घरी नसतो. पण त्यावेळी आता इथे राघव जो आहे तो बाहेर बाईक जी आहे ती पार्क करत असतो आणि तो बाहेरून येत असतो. तर त्यानंतर आता इथे राघव जो आहे तो बोलू लागतो की म्हणजे आता या मुलीने नक्कीच हे सगळं तिच्या आत्तूला सांगितलं आहे आणि म्हणूनच ही आत्तू या घरात पाऊल ठेवून जाब विचारण्यासाठी आलेली आहे. तर त्यावेळी आता इथे शिवनाथ इथे त्या पद्माला म्हणत असतो की मला एक सांग, एवढं ओरडते आहेस, नक्की माझ्या मुलाने केले तरी काय आहे. तर त्यावेळी आता पद्मा जी आहे ती रागात म्हणत असते की तुझ्या मुलाने माझ्या मुलीची कॉलेजमध्ये छेड काढली आहे, समजलं तुला. तर आता इथे जेव्हा छेड काढली आहे हे असं पद्मा स्वतःच्या तोंडून म्हणते. त्यावेळी ही जी अंबिका आहे ना ती बोलते की आता ना प्रकरण खूप वाढत चाललं आहे. खरं तर मी हे सगळं घरी सांगून ना खूप मोठी चूक केली आहे. जर या चुकीमुळे माझं प्रकरण सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलं तर, म्हणजे तुला हे समजलं तर की मी दुसऱ्याच मुलाबरोबर ती आहे म्हणून. तर त्यावेळी आता ही अंबिका जी आहे ती प्रचंड घाबरलेली आहे आणि तिचा घाबरलेला चेहरा पाहून इथे घरच्या सगळ्यांना दिसतं आहे की ही मुलगी खोटं बोलत आहे. तर त्यानंतर इथे या पद्मालाच फक्त अंबिकाचा चेहरा दिसत नसतो की ती काय करते आहे आणि काय नाही. तर आता इथे ती मुलगी जी आहे अंबिका ती बोलते की जर हे सगळं सत्य सांगण्याआधी राघवने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल घरच्यांना सांगितलं तर आता तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो की आता काय करावं, आता हे सगळं कसं थांबवावं. तर त्यावेळी आता इथे हे जे शिवनाथ आहेत ना ते त्या मुलीला बोलू लागतात की काय गं मुली, हे सगळं खरं आहे का, तुझी छेड काढली आहे का माझ्या राघवने. तर आता इथे राघववरती किती विश्वास आहे हे सगळं आप्पा पद्माला सांगत असतात. पद्मा म्हणतात की तो विश्वास गेला खड्ड्यात, पण आमच्या मुलीचं कॉलेज जाणंही त्याने मुश्किल करून ठेवलं आहे, समजलं आहे का तुम्हाला. तर त्यानंतर आता इथे हा जो राघव आहे ना तो बाहेर बाईकवरती आलेला असतो. त्याला कळत नसतं की इथे हे सगळं काय चाललं आहे. तर आता राघव जो आहे तो बोलतो की आतमध्ये गेलं पाहिजे. तर राघवने हे पाहिलं आहे की खूप वर्षानंतर ही जी पद्मा आहे ना ती वेश ओलांडून या घरामध्ये पाऊल ठेवलं आहे तिने. तर त्याचनंतर आता इथे सगळेजण पाहत असतात की नाही, हे सगळं खोटं आहे असं राघवला ते म्हणत असतात. तर त्याचनंतर आता इथे राघव जो आहे तो बाईकवरती आलेला शिवनाथ ते पाहिलेला आहे. शिवनाथ जो आहे तो बोलतो की बस करा, थांबवा हे सगळं, आता माझ्या
नावाने ओरडणं बंद करा. तर आता इथे माधव, श्रीधर, उमा सगळेजण हे बोलणं ऐकत असतात. पण आता कुणाच्याही लक्षात येत नसतं, कारण राघव असं कधीच करणार नाही असं त्यांना त्या राघवावरती पूर्ण विश्वास असतो. आणि इकडे हा शिवनाथ तो पूर्ण विश्वासाने सांगत असतो की माझे संस्कार असे नाहीच आहेत. माझी मुलं कधीही कोणत्याही स्त्रीची छेड काढणार नाही. छेड तर काय, तर माझे मुलं स्त्रीच्या नजरेकडे सुद्धा पाहत नाहीत. स्त्रीला किती इज्जत द्यावी हे मी त्यांना शिकवलं आहे. तर आता इथे पद्मा बोलते की मग बोलवा की त्या राघवला आणि विचारा विचारा त्याला जाब की त्याने काय केलं आहे ते. तर त्यावेळी आता शिवनाथ जो आहे तो बोलतो की ठीक आहे. तर शिवनाथला पुढे राघव दिसलेला आहे आणि राघवने हे सगळं पाहिलेलं असतं. राघवला सगळं काही तमाशा चाललेला दिसत असतो. पण राघव तरीही बॅग घेऊन आतमध्ये येतो. आतमध्ये आल्यानंतर शिवनाथ जो आहे तो राघवला विचारू लागतो की राघव, आम्हाला सांग, हे सगळं खरं आहे का? म्हणजे तू या मुलीची छेड काढली आहेस का? तर आता राघव जो आहे तो फक्त त्या मुलीकडे पाहत उभा राहतो. तर आता ही अंबिका जी आहे ती पूर्णपणे घाबरलेली असते आणि तो घाबरलेपणाचा चेहरा पाहून आता इथे राघवला खूप वाईट वाटतं की खरंच जर मी सांगितलं की ही मुलगी जी आहे ना ती दुसऱ्या मुलाबरोबर होती तर हिचं कॉलेज बंद होईल आणि हिला घरामध्ये कोंडून टाकतील असं राघवला वाटतं. म्हणूनच राघवने आता एक निर्णय घेतला आहे. राघवने आता असा निर्णय घेतला आहे जो की सगळं प्रकरण त्याच्यावरती शिकत आहे. तर आता इथे शिवनाथ जो आहे तो राघवला बोलतो की काय झालं बाळा, बोल ना, तुला घाबरायची अजिबात गरज नाही, कारण माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की तू हे असं कधी वागणारही नाही आणि काही कधी करणारही नाही. तर त्याचनंतर आता राघव आल्यानंतर इथे राघव जो आहे तो आता गप्पच उभा असतो. आता त्याला कळत नसतं की काय करावं, मी हिची बाजू घ्यावी की काय करावं. तर आता शिवनाथ जे आहे ते बोलतात की राघव बाळा, काय रे, तू का उत्तर देत नाहीस, काय झालंय? तर आता शिवनाथ जे आहे ते एकदा विचारतात आणि त्यानंतर इथे राघवला आता त्या मुलीची काळजी वाटू लागते. त्याचमुळे आता राघवच्या तोंडून एक शब्द देखील निघत नसतो. पण ही पद्मा जी आहे ती गप्प बसायला तयारच नसते आणि राघव जो आहे तो फक्त तिथे उभा राहिलेला आहे आणि पद्मा जी आहे ती बोलते की बघा, हा मुलगा काहीच बोलत नाही आहे, म्हणजे नक्कीच याने माझ्या मुलीची छेड काढली आहे. तर आता इथे पद्मा जी आहे ती सगळं काही उरकून देखील टाकते आणि पद्माचं जे काही बोलणं आहे ना ती खरं करते. खरं तर शिवनाथला त्याच्या मुलावरती खूप विश्वास होता, पण आता फक्त ह्याच्या या खोटं बोलण्याने तो विश्वास जो आहे तो आता चकणाचूर होणार आहे. तर त्याच नंतर आता उमा जी आहे ती राघवला विचारू लागते की राघव बाळा, हे सगळं काय आहे, तू खरंच या मुलीची छेड काढली आहेस का? तर आता राघव आईला देखील काहीच उत्तर देत नाही, कारण त्याला वाटत असतं की नाही, नको, हे जर मी माझ्यावरतीच घेतलं तर ह्या मुलीचं कॉलेज बंद होणार नाही. म्हणून आता राघवने खूप मोठा धक्कादायक निर्णय घेतलेला आहे आणि त्याने सांगितलं आहे की हो, मी हिच्याशी असं वागलो आहे. तर हे ऐकल्यानंतर पद्मा जी आहे ती बोलते की बोल शिवनाथ, आत्ताच तू तुझ्या संस्काराबद्दल बोलत होतास ना, बघ तुझ्या मुलाने काय केलं आहे, आता मी ह्याला सोडणार नाही असं म्हणत ही जी पद्मा आहे ना ती आता त्याला शिक्षा करणार असते. तर त्याचनंतर आता इथे ज्यावेळी राघव खोटं बोलला आहे हे सगळ्या घरच्यांना कळत असतं. पण आता शिवनाथला या गोष्टीचा राग आलेला असतो की या सगळ्यांसमोर आज राघवमुळे माझं नाक जे आहे ते मला खाली करावं लागलं आहे आणि माझं तोंड जे आहे ते मला बंद करावं लागलेलं आहे. पण फक्त एका मुलीसाठी राघवने हे सगळं केलेलं असतं आणि शिवनाथच्या ते नंतर जाऊन लक्षात येणार आहे. पण आता सगळेजण राघवला या चुकीला गृहीत धरतात. तर त्याचनंतर आता पद्मा जी आहे ती आता या राघवला शिक्षा देणार असते आणि पुढील भागात ज्यावेळी पद्मा राघवला शिक्षा देत असते त्यावेळी ही जी उमा आहे ना तिने पद्मासमोर हात जोडलेले आहेत आणि ती पद्माला म्हणत असते की पद्मा, यावेळी माझ्या राघवला माफ कर, पुढे कधीही तो अशी चूक करणार नाही. तर आता इथे या अंबिकालाही वाईट वाटत असतं की तिच्यासाठी राघवने आज काय केलं आहे. तर त्यानंतर आता ही पद्मा जी आहे ती राघवला खरं तर तुडवत असते, त्याला शिक्षा देत असते. सगळेजण बाकीचे घरचे तिथून निघून जाऊ लागतात. पण त्यावेळी शिवनाथ आणि उमा आणि राघव हे तिघेही जण तिथे उभे असतात. त्यावेळी आता ही जी पद्मा आहे ना ती बोलते की नाही, आता मी ह्याला सोडणार नाही. आता तुला जर वाटत असेल की मी ह्याला सोडावं तर तुझ्याकडे फक्त एक ऑप्शन आहे. तर
आता ती उमा जी आहे ना ती बोलू लागते की म्हणजे काय ऑप्शन आहे पद्मा, तू सांग, मी तेही करायला तयार आहे, फक्त तू यावेळी माझ्या मुलाला सोडून दे. तर त्यानंतर आता इथे उमाने त्याला मारणं थांबवलेलं आहे आणि आता तिची एक अट तिथे घातलेली आहे. मला असं वाटतं की शिवनाथने माझी नाक घासून इथे माफी मागावी. जर शिवनाथने असं केलं तरच मी या मुलाला असं मोकळं सोडेल. तर त्यानंतर आता इथे हा जो प्रस्ताव पद्माने ठेवलेला असतो ना तो उमाला अजिबात मान्य नसतो. कारण आता इथे शिवनाथ जे आहे ते कधीही या बाईची माफी मागणार नाही आणि कुठेतरी उमालाही असं वाटत असतं की नाही, राघवने हे सगळं केलंच नाही आहे. पण उमाला आणखीनही कळत नाही की राघव खोटं का बोलला असेल. तर आता उमा या सगळ्या प्रश्नाचं उत्तर राघवला जाऊन एकदा विचारणारच आहे. पण आता या पद्माची अट मान्य करून उमा जी आहे ती राघवला पद्माच्या तावडीतून वाचवेल काय? खरंच शिवनाथ या पद्माची हात जोडून माफी मागेल काय? तेही तिच्यासमोर खाली वाकून. तर आता इथे हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. तर नक्की पहा, खरंच शिवनाथ जो आहे तो पद्माची माफी मागेल का?